नमस्ते, मी शीतल इंगळे. विराज आईचा लाडका ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. चला पाहूया. 3 शिमला मिरची आहे. मी ह्याचे बिया कापून सनी घेतले, बिया म्हणजे काढून घेतले आणि हे कट केले 2 भाग असे. तुम्हाला ते पण दाखवते म्हणजे कळेल. 1 टमाटर आणि 3 कांदे, 2 मिरच्या आणि हे पाव किलो पनीर आहे. ह्या चमच्याने मी मसाले घेतले, लाल मिरची पावडर, जिरं आणि मीठ. आणि आता आपण या भाज्या सगळ्या धुवून घेऊया आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. भाज्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. सगळं वस्तू जरा साईडला ठेवले. आता आपण पनीर पहिले फ्राय करूया. पॅन ठेवले मी. मध्ये थोडंसं तेल टाकणार आहे. थोडं म्हणजे पूर्ण असं 1 चमचा भर असं नाही टाकले मी, त्याच्यापेक्षा पण 2 चमचे पकडा. आता हे मी पनीर असं अख्खं सोडणार याच्यात तेलामध्ये, ते आपोआप फ्राय होईल. आणि मग मी तुम्हाला याच्यानंतर दुसरं दाखवते. फ्राय होईपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊया. आणि या भाज्या आपल्याला उभ्या कापायच्या बारीक. मिरच्या मी उभ्या कट केल्या. 2 मिरचीचे असे 4 भाग केले. टमाटे पण आडवे कापले, कांदे पण उभे कापले आणि पनीर पलटी मारले. आणि हे मसाले आपले ह्या चमच्याने घेतले, मिरची पावडर, जिरं आणि मीठ केलेले. आता आपण ह्याच्यात तेल टाकूया पॅनमध्ये. तेच पॅन मी यूज केलेले आहे. 1.5 चमचा तेल टाकलं आहे, काही जास्ती नाही, कारण की पनीर फ्राय केलेलं होतं त्याचं पण तेल त्याच्यामध्ये आहे, म्हणून फक्त 1.5 चमचा टाकलं आहे. आता आपण जिरं टाकू. कांदे टाकू. लाल नाही करणार, थोडा कच्चा ठेवणार आहे कांदा. आता मी यात शिमला मिरची टाकते. सॉरी मिरच्या टाकते. आता शिमला मिरची टाकते. करून घेते. टमाटर टाकते. टमाटर टाकला मी यात. याच्यावरती झाकण नाही ठेवायचं, कारण की याला पाणी सुटणार. तोपर्यंत आपली भाजी होते, तोपर्यंत मी पनीरचे काप करून दाखवते. आपल्याला उभे पनीर कापायचे. आणि पनीर आपण तेलामध्ये फ्राय केल्यावरती पाण्यात नाही टाकायचं, ह्याची चव निघून जाते. म्हणून आपण ह्याच्यातच ठेवूया फ्राय केल्यावरती डिशमध्ये, आणि मग भाजीत टाकणार आहे. आणि पनीर आपले कडक नाही होत. हे बघा, एकदम सॉफ्ट आहे बघा. हे बघा, असे सॉफ्ट आहे पनीर. आता मीठ आणि मिरची पावडर टाकते यात. आपण आता यात चांगलं हलवून घेऊया व्यवस्थित. आपण थोडं झाकण ठेवू 5 मिनिटं. पाणी वगैरे मी काही टाकलेलं नाही बघा. झाकण ठेवू. 2 मिनिटानंतर मी भाजी शिजवून निघेल, मग आपण यात पनीर टाकूया. आता आपण यात पनीर टाकूया. आपण पनीर फ्राय करून घेतलेले.
त्याच्यामुळे जास्ती का पनीर आपल्याला शिजवायचं नाही आहे. काय काय जण जरा शिजवतात, पण आपण फ्राय केलेलं आहे. आता आपली भाजी रेडी झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते डिशमध्ये. माझी डिश कशी आहे, आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर मला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.